फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज देवराजचा बर्थडे आहे आणि देवराज इथे रेडी आहे आणि देवराजची ड्रेसिंग त्याला बिंदासचं शर्ट घालायचं होतं आणि BMW ची पॅन्ट. हॅपी बर्थडे देवराज. थँक्यू. काय गिफ्ट पाहिजे तुला? स्मार्ट वॉच. ठीक आहे, त्याला स्मार्ट वॉच पाहिजे, ब्लॅक कलरची. तर रागिनी आणि देवराज दोघंही स्कूलला गेली आणि आता जो स्वयंपाक बाकीचा होता माझा आणि सासऱ्यांचा तो मी करून घेतला आणि हा केक देवराजच्या बर्थडे साठी तयारी करते. केक हा रात्रीच बेक करून ठेवला होता मी. आता याला क्रम्बल कोट करायचा आहे, तर थोडा वेळ आहे. त्यांनी अगोदर मी घरातली कामं आवरून घेते आणि मग नंतर क्रम्बल कोट करते. तर हा सकाळचा पसारा असा असतो आणि एवढी भांडी आहेत, भांडी घासून घेते मी अगोदर. तर घरामध्ये काही कार्यक्रम असला की त्याची तयारी एक दिवसा अगोदरपासूनच होते आणि कार्यक्रमाचा पूर्ण दिवस आणि परत कार्यक्रम संपल्यानंतरचा पूर्ण दिवस असे 2-3 दिवस यातच जातात. बड्डे असतो 2-3 तासांचा, पण त्यामागे धावपळ किती असते. पण ठीक आहे, मुलांना बरं वाटतं, एन्जॉय करतात, मग ते पाहून आपल्यालाही छान वाटतं. मुलांना एवढा उत्साह असतो ना बड्डेचा की 4-5 दिवस अगोदरपासूनच माझा बड्डे असं सुरू असतं त्यांचं. त्यांचा उत्साह पाहून आपल्यालाही उत्साह येतो मग काम करण्याचा. मग ते केक बनवण्यापासून डेकोरेशन, जेवणाची तयारी या सगळ्या कामांमध्ये मग एनर्जी येते. केक मी घरीच बनवते, त्यामुळे मी तो केकचा बेस जो आहे तो रात्रीच बेक करून ठेवला होता. पण जेवणाचा मेनू जो आहे त्यामध्ये मी थोडीशी कन्फ्यूज होते की काय बनवायचं, पावभाजी की मिसळ पाव की व्हेज बिर्याणी. मग असं ठरलं की व्हेज बिर्याणीच बनवावी. माझी फ्रेंड जी आहे ती एकदम छान व्हेज बिर्याणी बनवते. मी तिला सांगितलं. भांडी घासून झाल्यानंतर मी केकचा क्रम्बल कोट करून घेतला. तो व्हिडिओ काढायचा राहून गेला कामामध्ये. घरातली कामं सगळी आवरून झाल्यानंतर मी माझ्या फ्रेंडला बोलवलं. मग आम्ही ती बिर्याणीची तयारी सुरू केली. बिर्याणीची रेसिपी मी शॉर्टमध्ये सांगते. तर आम्ही 2 किलो बासमती तांदूळ घेतले आणि गाजर, बीन्स, फ्लॉवर, वटाणा, बटाटा ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ते कट करून घेतल्या आणि धुवून घेतल्यानंतर त्यात दही आणि बिर्याणी मसाला ॲड करून मॅग्नेट केलं. 15-20 मिनटं ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आणि पातेल्यामध्ये फोडणी दिली आणि सगळ्या भाज्या त्यामध्ये मॅग्नेट केलेल्या ॲड केल्या आणि त्यात मीठ, हळद, लाल तिखट ॲड केलं आणि त्या भाज्या 15 ते 20 मिनटं चांगल्या शिजवून घेतल्या. एका साईडला तांदूळ शिजवून घ्यायचं होतं, त्यासाठी पातेल्यामध्ये तुपाची फोडणी दिली. त्यामध्ये सगळे खडे मसाले ॲड केले आणि त्यानंतर तांदूळ धुवून ॲड केलं. चवीनुसार मीठ पण ॲड केलं. तांदूळ शिजून झाल्यानंतर शिजलेल्या भाज्या ज्या आहेत त्याची लेयर दिली. सगळ्यात वरती तळलेला कांदा आणि कोथिंबीरीची लेयर दिली आणि मस्त अशी व्हेज बिर्याणी तयार झाली.
देवराज ट्युशनला गेला होता, तोपर्यंत रागिनीने डेकोरेशन केलं होतं आणि जेव्हा तो ट्युशनहून आला त्याला सरप्राईज द्यायचं होतं, तर तो आल्यानंतर त्याला सरप्राईज दिलं, पण त्याने काही रिॲक्टच नाही केलं. म्हणून मग रागिनी थोडीशी अपसेट झाली होती. केकचा फायनल लुक बाकी होता, तर त्यासाठी मी इथे तयारी करत होते. लॉकडाऊन पडलं तेव्हा मी केक बनवला. तो माझा फर्स्ट केक होता आणि तेव्हापासूनच आवड निर्माण झाली केक बनवण्याची. आणि नंतर मी यूट्यूबवर पाहून 2-3 वर्ष वेडेवाकडे केक बनवत होते. पण आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि माझी फ्रेंड जी आत्ता बिर्याणी बनवत होती, ती स्वतः एक प्रोफेशनल केक आर्टिस्ट आहे. तिच्याकडे मी क्लास केला आणि आता बऱ्यापैकी केक मी बनवते. पण तरी आणखी बरंच शिकायचं आहे यामध्ये. मी सगळे आमचे बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी केक घरीच बनवते आणि फ्रेंड्सच्या बड्डेचे पण केक मी घरीच बनवते. त्यामुळे प्रॅक्टिस चांगली होते. आज मी बनवत आहे BMWचा कार थीम केक आणि फ्लेवर आहे चॉकलेटचा. देवराजला विचारलं तेव्हा त्यांनी हेच सांगितलं, चॉकलेटचा केक बनव आणि तो पण BMWचा. त्याला गाड्यांची एवढी आवड आहे आणि त्यातल्या त्यात BMW किंवा थार असो अशा गाड्या त्याला आवडतात. गुगलवरती एक डिझाईन सर्च केली आणि तीच डिझाईन मी इथं आता करते. तर त्यासाठी लागणारे जे टॉपर्स आहेत तर मी ते प्रिंट करून घेतले. ब्लू आणि व्हाईट असं कलर कॉम्बिनेशन केलं केकसाठी. BMWचा तो लोगो, कार आणि टायर्स प्लस त्याच्यामध्ये कार की हे सगळं जे आहे ब्लॅक कलरमध्ये आहे. तर केक बनवून रेडी आहे आणि केकचा फायनल लुक जो आहे तो असा आहे. देवराजने त्याच्या सगळ्या फ्रेंड्सला बोलवलं होतं बड्डेसाठी आणि आम्ही पण सगळे रेडी झालो होतो आणि केक कटिंगचा टायमिंग झाला होता. मी इथे केक घेऊन आले आणि अगोदर त्याचं सगळ्यांनी ऑक्शन करून घेतलं. केक कटिंग केला आणि त्यानंतर रागिनीने देवराजसाठी काहीतरी लिहिलं होतं, तेच ती वाचून दाखवत होती त्याला. So today is your birthday. It's your day, but I want to tell something from my heart. You are the best brother in the world. I'm really very lucky. I can't believe it's true. I can't imagine a day without you. You are the one who makes my day. You are the most precious person of my life. I shout at you every day, but I do this for the sake for your good future. I don't know how to thank you, but
I know that I am lucky to have a brother like you. Happy birthday, bro. My Devraj. Happy birthday. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि फोटो वगैरे काढले आणि देवराजने त्याच्या फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट दिले. तर असा होता बड्डे व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.